रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता जो डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करायचा। तर हा व्हिडिओ एडिट करायचा एकदम सोपा। व्हिडिओ एडिट करण्यासाठी लाईट मोशन मटेरियल लागते, तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतंय। टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT सर्च करायचं, येऊन जाते। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया। मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं इंस्टाग्रामवरती भेटून जातील। तर चला जरा वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरू करूया। तर चला व्हिडिओ चालू करूया। नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर कसं आहे माहीत आहे काय, हे आपण व्हिडिओ बनवणार आहे CapCutवर। ठीक आहे, आणि हे जर तुमच्याकडे ॲप नसेल तर तुम्ही आपली टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं। तिथं तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन भेटतं एकदम अपडेटेड, एकदम लेटेस्ट, एकदम टॉपचं। जा डाउनलोड करून घ्या। ठीक आहे, आता विषय कसा आपण ह्याला सुरुवात करूया, विषय हार्ड करूया सगळा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि एकदम लेटेस्ट आहे त्यामुळे घ्या। ठीक आहे, हां, आणि जर भेटलं नाही तर मला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा। सगळं विषय हार्डपर्यंत तुमच्या एकदम पुढ्यात आणून ठेवतो, तुम्ही नुसतं घ्यायचं आणि खायचं। ओके, हां, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मटेरियल आहे डाउनलोड करून घ्या। ठीक आहे, आणि टेलिग्रामवरती तुम्ही भेटते, सगळा विषय हार्ड आहे। चला सुरू करूया। मग जर आपण वेळ न घालवता तर मी आता हे ॲपला ओपन करून घेतो। आता ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर जे आपलं मटेरियल आहे ते मटेरियल तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ओपन करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर काय अशा प्रकारचं आपलं मटेरियल असणार आहे, तुम्ही ते बघू शकता। ओके, एकदम असं विषय हार्ड आणि गंभीर नाद खोळा पद्धतीचं। ओके, तर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा हा व्हिडिओ आपला इथं ॲड करून घ्यायचा। ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथं ॲड करायचा आहे। हा व्हिडिओ तुम्हाला सिम्पली ॲडिटवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा। ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं, खाली इकडं अशा प्रकारे पुढे जायचे, ॲस्पेक्ट रेशोवरती क्लिक करायचं आहे आणि 9:16 रेशो तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। ठीक आहे, परत आपल्या त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर ह्याला पूर्ण 2 बोटात धरून अशा प्रकारे पूर्ण स्क्रीनवरती येईल असं झूम करायचं आहे। ठीक आहे, एवढा असा विषय करून बस संपला की विषय। आता सिम्पली तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, तर हे प्लसचं आयकॉन जे दिसतंय त्या प्लसच्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला आता सिम्पली फोटोमध्ये यायचं आहे। ठीक आहे, आणि फोटोमध्ये आपलं मटेरियल पहिल्यांदा ओपन करायचं आहे आणि अशा प्रकारचं आपलं मटेरियल आहे। त्याच्यामधनं तुम्हाला इथं जे काय आहे ते तुम्हाला इथं 12 फोटो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे। ठीक आहे, तर तुम्ही कोणतेही 12 फोटो तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता। तर अशा प्रकारे मी वळीने इथं 12 फोटो सिलेक्ट करतो। ठीक आहे, तुम्ही बघू शकता आपल्या बाप्पांचे 12 फोटो इथं तुम्हाला हाय ते सिलेक्ट करायचे वळीनं। ओके, घाबरायचं काही विषयच येत नाही, कारण शेखर भाऊ तुमच्यासोबत बसला आहे। संपला की विषय। अशा प्रकारे 12 फोटो सिलेक्ट करून सिम्पली एडिटवरती क्लिक करायचं। ठीक आहे, आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, याचं एकदम स्टार्टिंगला। ठीक आहे, आणि एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला सिम्पली जे काय आहे ते तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, ॲडिट ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला जे काय आहे ते आपल्या मटेरियलमध्ये अशा प्रकारचा एक बीटमार्कचा व्हिडिओ आहे। सिम्पली हा व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करायचा आहे। हा व्हिडिओ तुम्ही इथं ॲड केल्यानंतर तुम्हाला सिम्पली अशा प्रकारे थोडं पुढे यायचं आहे आणि तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा एक ऑप्शन दिसून जाईल, त्या एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ओव्हरलेवरती जायचं आहे आणि ओव्हरलेमध्ये जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओपाशी यायचं आहे। ठीक आहे, आता तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, हा व्हिडिओ म्हणजे जिथं बीट चेंज होते बघू शकता इथं 2, म्हणजे इथं एक आहे अलीकड आणि एक नंतर इथं बघू शकता इथं 2 चेंज झाले। ठीक आहे, तर तुम्हाला सिम्पली जो आपला वरचा व्हिडिओ त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओला स्प्लिट करायचं आहे आणि व्हिडिओचा पुढचा पार्ट तुम्हाला इथून जे काय डिलीट करायचं आहे। ठीक आहे, अशा प्रकारे परत थोडं पुढे यायचं आहे, इथं बघू शकता बीट चेंज होते 3 नंबरला। ठीक आहे, तर इथे ठीक आहे, सिम्पली ह्या फोटोला सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे स्प्लिट करायचं आहे आणि पुढचा जो पार्ट आहे फोटोचा त्याला डिलीट करून टाकायचा आहे। त्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे 4 नंबरला यायचं आहे। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे इथं 4 नंबरला यायचं आहे आणि इथं 4 नंबरला आल्यानंतर ह्याला सुद्धा अशा प्रकारे स्प्लिट करून टाकायचं आहे। नंतर इथं बघू शकता 5व्या बीटपाशी यायचं आहे आणि सिम्पली अशा प्रकारे फोटोला पुढचा फोटो डिलीट करायचा आहे आणि 4थ्या 5व्या बीटपाशी येऊन आपल्या पुढच्या फोटोला इथं स्प्लिट करून त्याचा पुढचा पार्ट जो आहे तो डिलीट करायचा। ठीक आहे, तर काय ह्याच पद्धतीने तुम्हाला बीट लावून आपले जे काही सर्व फोटो आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला इथं कट करून घ्यायचे। ठीक आहे, अशा प्रकारे 12 फोटो बसत काही नाही जास्त आणि त्याच्यानंतर जो आपला हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि ह्या व्हिडिओला करून डिलीट करून टाकायचं आहे। तर सगळे फोटो तुम्ही जे काय आहे ते बीटमार्क प्रमाणे लावून घ्या। ओके, कट वगैरे व्यवस्थित। ओके, तर चला पुढचा पार्ट तुम्ही सांगून देतो।
तर एवढं असं झालं बघू शकता. मी फोटो वगैरे व्यवस्थित कट केलेलो आहे, तुम्ही तर नीट बघू शकताय. ओके, आता एवढं झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय नाही हो, एकदम सोपा विषय आहे. आता सिम्पली तुम्हाला यायचं एकदम स्टार्टिंगला, ठीक आहे, अशा प्रकारे दिसेल. एकदम स्टार्टिंगला यायचं आणि तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करायचं, ठीक आहे. ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर ॲडिट ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला फोटोमध्ये जायचं, ठीक आहे. आणि फोटोमध्ये तुम्हाला जे काय आहे ते मी इथे एक पिंच दिलेली असेल, अशा प्रकारची पिंच तुम्हाला ते ॲड करायची. सिम्पली ॲडिटवरती क्लिक करायचे आणि पिंच तुम्हाला ते ॲड करायची. ह्याची जी लेंथ आहे, जो आपला व्हिडिओ आहे वरचा, ठीक आहे, ओव्हरले व्हिडिओ तेवढीच ठेवायची. बघू शकता अशा प्रकारे पर्यंत येते ना, अशा प्रकारे थोडं व्हायब्रेट होते, ऑटोमॅटिक थांबतं. ह्याला 2 बोटात धरायचं, ह्याला जे काय आहे ते अशा प्रकारे पूर्ण स्क्रीनवरती ओढून घ्यायचं, ठीक आहे. बघू शकता इथं अशा प्रकारे पूर्ण स्क्रीनवरती ह्याला ओढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला बरोबर सेंटरला मध्ये सेट करायचं, ठीक आहे. अशा प्रकारे होईल एकदम विषहाट, ठीक आहे. एवढं असं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, ह्या ओव्हरले जो आपला ओव्हरले व्हिडिओ आहे त्या ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करून थोडं अशा प्रकारे पुढं यायचं आणि तुम्हाला तो ऑपोजिटचं एक ऑप्शन दिसून जाईल. सिम्पली त्याच्यावरती क्लिक करून थोडी याची ऑपोसिटी कमी करायची आणि 80वरती सेट करायची, किंवा तुम्ही 70वरती सेट केलं तरी सुद्धा चालतंय, किंवा 75 काय तुमच्या हिशोबानुसार, ठीक आहे. 70 करायचं, ओकेवरती क्लिक करायचं, ठीक आहे. म्हणजे कसं एकदम असं क्वालिटी. ओके, एवढंसं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे काय हां, तर तुम्हाला याचा आपलं जिथं ओव्हरले व्हिडिओ संपतो तिथे यायचं. त्यानंतर सिम्पली ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला फोटोमध्ये अशा प्रकारचं एक ब्लॅक शॅडो पेज आहे, सिम्पली त्याला ॲड करून घ्यायचं आहे, ठीक आहे. ह्याला ॲड करून घेतल्यानंतर काय अशा प्रकारे दिसेल, 2 बोटात धरून थोडं झूम करायचं आहे, ठीक आहे, अशा प्रकारे. आणि खालीपर्यंत याची वाट बघायची, ठीक आहे. खालीपर्यंत अशा प्रकारे आल्यानंतर थोडं खाली सुद्धा वळू शकता आणि व्यवस्थित सेट करू शकता. याची जी लेंथ आहे ती आपला पूर्ण जेवढा फोटो आहे लास्टपर्यंत जेवढं सॉंग आहे तेवढपर्यंत त्याला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला तिथंच यायचं आहे, ठीक आहे. आणि तिथं आल्यानंतर सिम्पली तुम्हाला ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि अकबर नावाचा जो पेज आहे सिम्पली ॲडिट करून टाकायचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे इथं ॲड केल्यानंतर ह्याला सुद्धा एका बोटात धरून खाली वाढायचं आहे आणि व्यवस्थित तुम्हाला ह्याला सुद्धा अशा प्रकारे इथं खाली सेट करायचं आहे, ठीक आहे. आणि खाली सेट केल्यानंतर ह्याची सुद्धा लेंथ जेवढा आपला व्हिडिओ आहे तेवढा ठेवायचा आहे, ठीक आहे. बहुशः अशा प्रकारे एवढंसं ठेवायचं आहे. एवढंसं ठेवल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय ह्याला सुद्धा थोडं खाली वाढू शकता आणि व्यवस्थित इथं ॲड करू शकता, ठीक आहे. ओके, बस. तर एवढंसं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे काय तर आता तुम्हाला सिम्पली काय करायचं, हे जे तुम्हाला ट्रान्झॅक्शन दिसते सिम्पली तुम्हाला ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं, ठीक आहे. ट्रान्झॅक्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जे ट्रान्झॅक्शनमध्ये ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला फ्लॅशबॅक डबल आयचा जो आहे तुम्हाला हा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला इथे दिसून जाईल, ठीक आहे. हा इफेक्ट तुम्हाला वरती सर्च केलं सुद्धा सर्चवरती येऊन जाते आणि तुम्हाला सिम्पली ह्याला द्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं, ठीक आहे. आणि तुम्हाला सिम्पली थोडं वर यायचं आणि तुम्हाला अप्लाय टू ऑलचं एक ऑप्शन दिसते, सिम्पली हे अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर सगळीकडे आपला जो काय आहे तो हा इफेक्ट बसून जातो, बघू शकता अशा प्रकारे एकदम हार्ड पद्धतीने, ठीक आहे. हां, तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली यायचं एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला सिम्पली ॲडिट ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. ॲडिट ओव्हरले नाही आहे तर तुम्ही बॅक यायचं आहे, तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काय आहे ते व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन दिसून जाईल. सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला थोडं पुढे यायचं आहे आणि तुम्हाला ते ग्लिचचं ऑप्शन दिसून जाईल, ठीक आहे. ग्लिचच्या ऑप्शनवरती तुम्हाला इथे सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथं आल्यानंतर तुम्हाला टिंटेड ओव्हरले नावाचा जो आपला हा इफेक्ट आहे सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ह्याच्यावरती क्लिक करून ह्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ह्याचा सिम्पली काय करायचं, ह्याचं जे आहे ते स्टार्टिंगपर्यंत आणायचं ह्याला, ठीक आहे. आपण थोडं पुढे गेलो होतो त्यामुळे ते पुढे येऊन हे झालं, ठीक आहे. या विषयाने स्टार्टिंगला आणून सोडायचं, त्याला एका बोटात धरायचं असं सिलेक्ट करायचं आणि स्टार्टिंगला आणून सोडायचं. ह्याची जी लेंथ आहे जो आपला ओव्हरले व्हिडिओ आहे तेवढी ठेवायची, म्हणजे पहिल्या फोटोपर्यंत येईपर्यंत, ठीक आहे. इथपर्यंत ठेवायची. ह्याची लेंथ बघू शकता अशा प्रकारे एकदम असं जबरदस्त पडत नाही, ठीक आहे. एवढंसं ठेवल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे एकदम असं क्लिअर पद्धतीने जे काय आहे तरी त्यानंतर तुम्हाला सिम्पली जे काय आपण लावलेला ओव्हरले होता म्हणजे जे इफेक्ट लावला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ओव्हरले ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे म्हणजे हे जो काय आपला ओव्हरले आहे तो आपल्या इमोजीवरती बसून जाईल, एकदम असं कडक दिसेल, ठीक आहे. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं, जो आपला पहिला फोटो तिथपर्यंत द्यायचा म्हणजे इथपर्यंत द्यायचा, ठीक आहे. अशा प्रकारे बघू शकता म्हणजे ह्या ओव्हरलेवरती क्लिक केली डायरेक्ट तिथपर्यंत, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे काय करायचं ते म्हणजे आहे व्हिडिओ इफेक्ट, ठीक आहे. सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आता व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं तर नीट लक्ष द्या. तर तिथं आल्यानंतर तुम्हाला इथं नाईट क्लब ओपनिंग अँड क्लोज नाईट क्लबमध्ये या, लवकर या पण, ठीक आहे. उशीर करू नका कारण उशीर गेला की विषय होत आहे. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं, अशा प्रकारे तुम्हाला ब्लॅक फ्लॅश नावाचं किती इफेक्ट दिसून जाईल, हा बघू शकता. सिम्पली याच्यावरती क्लिक करायचे, ॲड्रेसवरती क्लिक करायचे. हे जे आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसेल, तुम्हाला फुल करायचं, ठीक आहे. फुल करून सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं इथं आणि हे अशा प्रकारे इथं बसून जातं व्यवस्थित, ठीक आहे. एकदम असं क्वालिटी पद्धतीने हो. आता सिम्पली ह्याची जी लेंथ आहे जी आपला पूर्ण व्हिडिओ आहे तेवढं ठेवायची अशा प्रकारे इथपर्यंत, ठीक आहे. संपला विषय, एवढंसं ठेवायचं, संपला विषय, आपल्या इथं पूर्ण व्हिडिओ एडिट होऊन जाते, ठीक आहे. आता ह्या व्हिडिओला काय करायचं, ह्या व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट, एकदम सोपा विषय एक्सपोर्ट करण्याचा. सिम्पली तुम्हाला वर एक्सपोर्टचं बटन दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यासाठी तुम्ही 1080 पिक्सल वगैरे तुमचं जे काही क्वालिटी असेल ते सिलेक्ट करायचं आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून अपलोड एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची. आता हा व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाला की व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह करायचं फक्त, बाकी विषय काय गंभीर आहेच की. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, टेक केअर. आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करायला विसरू नका. तर चला बास की आता.